नमस्कार मंडळी, आज आपण खूपच सोपी आणि झटपट होणारी अशी मशरूम मसाला भाजी बनवणार आहोत. कमीत कमी साहित्य, जबरदस्त चव आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी रेसिपी जी एकदा केली की वारंवार कराल. तर त्यासाठी इथे मी 200 ग्राम बटन मशरूम घेतलेले आहे आणि मशरूम मी आता छान 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहे. आता मी मशरूमचे छोटे मध्यम आकाराचे स्लाइस कट करून घेत आहे. तुम्हाला हवे तसे कट केले तरीही चालेल. तर आता इथे मी तव्यावर थोडं तेल घालून त्यात चिरलेला कांदा छान सोनेरी होईपर्यंत भाजून घेणार आहे. कांदा हलका ब्राऊन झाला की त्यात मी 5 ते 6 काजू घातले आणि तेही छान भाजून घेतले आहे. आता त्यात चिरलेला टोमॅटो घालून मी छान मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे. टोमॅटो पूर्ण मऊ झाला की गॅस बंद करून हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं. यानंतर हे सगळं मिक्सरमध्ये टाकून एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया. आणि ही पेस्ट आपल्या भाजीचा बेस आहे, त्यामुळे भाजी खूप क्रीमी, रिच आणि चविष्ट लागते. आता इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवले आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यात आपण 1 टीस्पून मोहरी घालूया, 1 टीस्पून जिरं, त्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट घालूया. त्यानंतर इथे मी 1 चमच आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. मसाल्यातून हलकंसं तेल सुटायला लागलं की समजा आपला बेस छान तयार झालेला आहे. तर त्यात आता आपण मसाले घालूया. तर इथे मी 2 टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे, 1 ते 1.5 टीस्पून मी धने पावडर घेतलेला आहे, अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे आणि 1 ते 1.5 टीस्पून घरगुती काळा मसाला घातलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सगळं नीट मिक्स करून मसाला पुन्हा 1 मिनिट आपण परतून घेऊया. आता यामध्ये 200 ग्राम स्वच्छ धुवून स्लाइस केलेले मशरूम घालूया. मशरूम घातल्यानंतर गॅस मध्यम ठेवा आणि सगळं छान मिक्स करा. मशरूमला पाणी सुटतं, त्यामुळे लगेचच झाकून ठेवू नका. 4 ते 5 मिनिटं असंच शिजू द्या आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहा. हे बघा, आता आपल्या मशरूमला छान पाणी सुटायला लागलेलं आहे. आता मी 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून ते शिजू देणार आहे. असं केल्यामुळे मशरूम आतून छान शिजतात आणि मसाल्याची चवही व्यवस्थित लागते. आता झाकण काढून बघूया. मशरूम शिजले की त्याचा रंग थोडासा गडद होतो आणि ते साईजने थोडे छोटे होतात. आता मी 1 तुकडा हलकासा दाबून बघणार आहे. हे बघा, आता माझे मशरूम छान शिजले वाटतंय. मशरूम जर कडक वाटत असतील तर तुम्ही 1-2 मिनिटं परत झाकण ठेवून शिजवू शकता. आता इथे मी 2 चमचे पाणी टाकून शिजू देणार आहे. तर बघा, आपली एकदम रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला भाजी तयार झाली आहे. घरच्या घरी इतकी मस्त चव येऊ शकते, हे नक्की ट्राय करून बघा. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच सोप्या रेसिपीसोबत.